मी फक्त बाबाला एवढीच विनंती करेल, फक्त 2 शब्द मनोगत व्यक्त करावा. आरतीचा वेळ तर झालेलाच आहे. फक्त मी बाबाला विनंती करतो 2 शब्द मनोगत व्यक्त करावं, म्हणजे तुम्हा आम्हा सारख्यांना कळलं पाहिजे का स्वामीजींचं कार्य काय आहे. बाबाला मी विनंती करतो मनोगत व्यक्त करावं. हरी कृपे महाराजांची कृपेने गेल्या 3 वर्षापासून मी या दरबारात सातत्याने किती दर्शन घेत असतो आणि त्या निमित्तानं गेल्या 2 वर्षापूर्वी कळवणला 20,000 लोकांचा सत्संग घेऊन 16 ते 17,000 लोकांना अन्नदान देण्याचं महाराजांच्या आशीर्वादाने अन्नदानाचं काम माझ्या हातून झालं. थोडक्यातच सांगतो, ते करण्याचा उद्देश गेल्या 3 वर्षापूर्वी पहिल्या किटीला आल्यानंतर स्वामीजींचं दर्शन घेऊन स्वामीजींनी स्वतः जो माझ्या हातात धागा बांधला होता आणि त्याच्यानंतर एक 15-20 दिवसानंतर मला पॅरालिसिस झाला. 8 तासातनं 3 वेळा पॅरालिसिस होऊन हात पाय बोलणं गिळणं 100% माझी जी बॉडी डेड झाली होती. परंतु कोणताही मेडिसिन न घेता मी त्याच्यामधनं 3 स्ट्रोकमधनं मी बाहेर आलो आणि त्यानंतर सातत्याने 3 वर्षापासून मी स्वामीजींचं दर्शन घेतो. स्वामीजींकडे त्यावेळेला पहिल्या वेळा धागा बांधला त्यावेळेला काही मागितलं नव्हतं, कारण मला माहिती आहे स्वामीजी अंतर्ज्ञानी आहेत आणि यांच्या नजरेला नजर जरी भेटली तरी आपली मनोकामना किंवा आपल्याला निश्चितच चांगलं आरोग्य व चांगली सुख शांती मिळेल याची मला पूर्वीपासून खात्री आहे. म्हणून महाराज मला अनेकदा विचारतात, माझं नाव रवी बाबा आहे. शंकर भाऊ विचारतात, बाबा काही विचारायचं आहे का? काही नाही, फक्त मला महाराजांचं दर्शन घेणं, महाराजांच्या डोळभेट घेणं, महाराजांच्या नजरेत नजर घालून महाराजांचा नमस्कार करणं एवढंच माझ्या मनात आहे. आणि त्याप्रमाणे सोळ भक्त परिवारांना माझी विनंती आहे की गेल्या 1.5 वर्षापूर्वी इथं दर्शनाला माझ्या मुलीला घेऊन आलो होतो. एक 4-5 वर्षापासून मुलीचं लग्न झालं आणि मी महाराज स्वामीजींचं दर्शन घेतल्यानंतर निघताना फक्त एक मनोकामना केली की स्वामीजी आणि भोले शंकरा, माझ्या मुलीला मुलगा हो किंवा मुलगी हो, त्याचं मी चांदी तुला आपल्याच दारी आणि आपल्या या तुळशीकडे पवित्र ठिकाणी करल अशी मी फक्त मनात माझी भावना व्यक्त केली होती. ती माझ्या धर्मपत्नीला म्हणजे माझ्या बायकोला सुद्धा सांगितली नाही. आणि त्यानंतर स्वामीजींच्या आशीर्वादानं माझ्या मुलीला गेल्या 1.5 महिन्यापूर्वी 1 नाही 2 मुलं झाली आणि मी एका मुलाचं दान करायचं, चांदी दान करण्याचं ठरवलं होतं, पण 2 मुलं झाली. म्हटलं आपण तर स्वामीजींच्या चरणी तिथं आपण आपली मनोकामना केली होती, एकच मुलाचं दान करायचं. मुलं तर 2 झाली, मनोकामना आपली पूर्ण झाली. मग एक कुठं द्यायची, तर आमच्याकडे एक अष्टभुजा देवी आहे, जागृत देवस्थान आहे ते पण. मग दुसऱ्या मुलाची चांदी तिथं देऊ. गेल्या 1 महिन्यापासून ज्या वेळेला बाळ जन्मले त्यावेळेला एकाचं 2 किलो 200 ग्रॅम होतं, एकाचं 2 किलो 300 ग्रॅम होतं. पण म्हटलं बाळ थोडे सुदृढ होऊ देऊ, 1.5 महिन्याचे होऊ देऊ. आणि स्वामीजींच्या कृपेने आज माझ्या नातवांचं वजन एकाचं 3 किलो 700 ग्रॅम आहे, एकाचं 3 किलो 600 ग्रॅम आहे. अशी मी परवाच 7.25 किलो चांदी 1,80,000 रुपये किलो प्रमाणे स्वामीजींच्या आशीर्वादानं मला ज्याही 2 पैसे मिळतात. दादाजी कितने खुश हैं जब संत स्वामी अनेक रूपी जी महाराज के माध्यम से और शिव अर्धनरेश्वरी भगवान की कृपा से जिसके घर में पे पहली बार जब 2 संतान की प्राप्ति होती है तो माँ बाप को इसे ज्यादा और क्या चाहिए. ये है गुरुदेव की कृपा. ओम नमः शिवाय. तुम्ही आता खुश आहेत ना इथे येऊन? तुम्ही कधी मन्नत मागली होती स्वामीजीकडून? 2 वर्ष झाले. तरी पण विश्वास ठेवलं तुम्ही. हां, मग आता तुम्हाला कसं वाटतं? आता आम्हाला खूप आनंद झाला आहे. हां हां, जिला 1 सांगितलं 2 दिले ते. काही नाही, खुश झाले. आता तुमच्या किती खेट्या चालू आहे? आमच्या आता हे 30वी खेळी आहे. 30वी खेळते आहे. हे बा तुम्ही कुठलं इथल्या मन्नतीचं आहे का? हो, इथंच आहे. हो का? तुम्ही काही बोलले होते का? नाही, बाबाला विनंती केली का? सेवा करून आमची इच्छा होईल. आम्ही इच्छा पूर्ण करू. म्हणजे तुमची इच्छा पूर्ण झाली? हो, इच्छा पूर्ण झाली. आनंदात आले. तर बाळाचा चेहरा दाखवा ना. म्हणजे तुमच्या लग्नाला किती वर्ष झाले ते? 4 वर्ष. 4 वर्षे. 4 वर्षात आता
आलं. इथं आले तर तुम्हाला काय खर्च? काहीच नाही. लहान बहीण येत होती. लहान बहिणीने आम्हाला सांगितलं चला तुम्हाला कोणी येईल. आम्ही यायला लागलो. आम्हाला फोन आला. आम्हाला दोघांना पण फरक पडला. संगत झाली. स्वामीजीकडे गेले काय सांगितलं स्वामीजींनी पहिल्यांदा? जायचं आहे तुम्हाला. आम्हाला सांगितलं दोघांना. आम्हाला दोघांना पण बरं वाटलं. भारी वाटलं. आणि हे म्हणत तुम्ही स्वामीजीकडे 6व्या खेटीला मांडली. हो संगतीची साडी केली आम्ही मागली. हा म्हणत मांडली ना तुम्ही, काय म्हणले मग तुम्हाला असं? फरक पडेल. मग आता लागलं ना गुण सगळे? हा. तुम्हाला रिझल्ट कधीपासून भेटला याचा? म्हणजे तुम्हाला अनुभव कधी आला? फरक आला. 12 खेटी. 12व्या खेटीला. आता जी 12वी खेटी कधी होती तुम्हाला आठवतं का? महाशिवरात्री. म्हणजे जे देवबापा स्वामी तुम्हाला बोलले होते शिवरात्रीच्या टायमाला तुमची काय इच्छा असेल म्हणजे ती इच्छा पूर्ण झाली त्या शिवरात्रीची. शिवरात्रीला किती महत्त्व? आता खुश आहे ना तुम्ही? खुश आहे.